सध्या फक्त भारतातच नव्हे तर जगभरात एका पक्षाची एका पार्टीची चर्चा आहे आणि ती पार्टी म्हणजे CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टी। भारताचे सरन्यायाधीश एक वक्तव्य करतात, बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा देतात आणि त्यानंतर भारतातली ही तरुणाई एकवटते आणि त्याला स्वरूप येतं ते कॉकरोच जनता पार्टीचं। त्याचा जो संस्थापक अध्यक्ष आहे तो मराठमोळा अभिजित दिपके। तो सध्या अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन त्याची डिग्री कंप्लीट झाली आहे। तो सुद्धा एक बेरोजगार युवक आहे आणि हे वाक्य त्याला लागलं आणि तिथून जी स्थापना झाली या CJPची। मात्र हा अभिजित दिपके कोण आहे, त्याचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे, तो तिथपर्यंत कसा गेला आणि ही कल्पना त्याच्या डोक्यात कशी आली, या सगळ्यांचे प्रश्न आपल्याला आज सगळ्यांच्या मनात पडले, त्याचे उत्तरं जाणून घ्यायचे आहेत। आणि यासाठीच माझ्यासोबत अभिजित दिपके यांच्या घरातील व्यक्ती अर्थात त्याच्या वहिनी आहेत अर्चना दिपके। आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की अर्चना दिपके या हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि विशेषतः अपक्ष निवडून आले आहेत, कुठल्याही पॉलिटिकल पक्षाच्या त्या सदस्य नाही आहेत। सुरुवातीला तुमची मला ओळख करून द्या आणि त्यानंतर मग आपण अभिजितकडे येऊ। नमस्कार, मी अर्चना परमेश्वर दिपके, अभिजित दिपकेची मी मोठी वहिनी आहे। आणि कुठून तुम्ही मी जी आताची जिल्हा परिषदेची जी निवडणूक लढवली ही परभणी जिल्ह्यातून लढवली आणि ही माझ्या कर्मभूमीतून म्हणजे माझ्या माहेराकडून मी ही निवडणूक लढवलेली आहे। आणि या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणूनच मी ही निवडणूक जिंकलेली आहे। मी कुठल्याही पक्षाशी बांधील नव्हते किंवा मी कुठल्याही पक्षाकडून ही निवडणूक लढलेली नाही आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे। शिक्षण काय झालं? माझं शिक्षण हे मी स्वतः BA DED BEd MAd आहे आणि एवढं शिक्षण शिकून सुद्धा मी घरीच होते, म्हणून मी अपक्ष म्हणून एक फॉर्म भरला आणि माझ्या सर्कलमधील, माझ्या जिल्ह्यातील, माझ्या महाराष्ट्रातील आणि माझ्या देशातील आज जो सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी, माझ्या शेजारी राहणाऱ्या तरुणांसाठी काहीतरी करण्यासाठी आपण सत्यतेनं खूप गरजेचं आहे, आपण आवाज उठवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं मायबाप जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून नाही तर एक मी सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून मला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे। आणि आता आपण पाहतो की आपला हा देश हा तरुणाचा देश आहे आणि हा जर तरुण रिकामा राहिला तर मग या तरुणाला काय अर्थ राहणार आहे। हाच विचार घेऊन आमचे जे दीर आहेत, छोटे दीर अभिजित भाऊ यांनी हा जो कॉकरोच पार्टीचा अजेंडा उचललेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे। बरं, आता हे कॉकरोच जनता पार्टी अभिजितने काढली त्यावेळेस तुम्हाला समजलं कधी? ज्या दिवशी म्हणजे